जळगाव शहर गोळीबाराच्या घटनेनं हादरलंय। जळगावच्या मीनाताई ठाकरे कॉम्प्लेक्स परिसरात हा गोळीबार झालाय। गोळीबारात एक तरुण गंभीर जखमी झालाय। महेंद्र सपकाळ असं जखमी तरुणाचं नाव। महेंद्र सपकाळच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशन वेळी 4 ते 5 जणांच्या टोळक्यांकडून हा गोळीबार करण्यात आलाय। गोळीबारानंतर एक जण महेंद्र सपकाळच्या मागे कुऱ्हाड घेऊन लागल्याची सुद्धा माहिती मिळाली। तर या गोळीबाराच्या घटनेमध्ये एक तरुण जखमी आहे। महेंद्र सपकाळे या युवकाच्या पायावर गोळी मारलेली आहे। त्याच्या सांगण्याप्रमाणे 5 ते 6 जण होते। त्यांची आता ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। त्यांना मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये इकडे आणलेलं आहे। त्यांच्यावर ट्रीटमेंट सुरू आहे। त्याच्या उजव्या मांडीमध्ये हिप बोनच्या तिथं गोळी लागलेली आहे। तिथं आतमध्येच आहे बुलेट। आणि एक गोळी लागलेली, एक गोळी आम्हाला स्पॉटवर सापडलेली आहे, पूर्ण जिवंत गोळी। बाकीचा आता तपास सुरू आहे। आरोपींना शोधण्यासाठी आमचे लोकल क्राईम ब्रँच आणि पोलीस स्टेशनचे DB पथक रवाना झालेले आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन गोस्वामी आपल्यासोबत जोडले। सचिन, धक्कादायक अशी घटना घडली आहे, गोळीबार झालाय। गोळीबारात एक तरुण गंभीर जखमी आहे। घटनेबाबतची काय सविस्तर माहिती आहे? निश्चितच, कारण आपण जर बघितलं तर 2 दिवसांपूर्वी धरण गावामध्ये देखील गोळीबारामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती। त्यानंतर आता पुन्हा जळगाव शहरातील मेन मार्केटमध्ये गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे। जळगाव शहरातील मीनाताई ठाकरे कॉम्प्लेक्स परिसरात गोळीबार झालेला आहे आणि एका तरुणावर, तो आपल्या मित्रांसोबत वाढदिवस साजरा करत असताना 4 ते 5 जणांनी कोयते आणि बंदूक घेऊन त्याच्यावर हल्ला केल्याची माहिती समोर आलेली आहे। या गोळीबारामध्ये एक गोळी ही त्याच्या मांडीला लागलेली आहे आणि तो गंभीर जखमी झाला असून त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पुढील उपचारासाठी भरती करण्यात आलेले आहे। आपण जर बघितले तर हा जो वाद आहे हा जुना वाद आहे। रामनवमीच्या मिरवणुकीमध्ये देखील ह्या 2 गटांमध्ये वाद झाल्याची देखील माहिती समोर आली होती। त्यावेळेस देखील त्यांच्यात हाणामारी झाल्याचं पोलिसांनी माहिती दिलेली आहे। मात्र ह्या गोळीबारामध्ये तरुण हा जखमी झाला असून घटनास्थळाची पाहणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील केलेली आहे। आता हा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून त्या संदर्भात अधिक तपास सुरू आहे। हे नेमके आरोपी कोण होते आणि त्यांचा तपास सुरू आहे। मात्र एक महत्त्वाची माहिती अशी समोर आली की ज्याला गोळी लागली तोही आणि ज्यांनी गोळीबार केलेला आहे किंवा ज्यांच्याजवळ हत्यारं होती ते दोन्ही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याची देखील माहिती पोलिसांनी दिलेली आहे। एकंदरच ह्या 2 घटनांमुळे जळगाव शहरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं देखील माहिती समोर आलेली आहे। करण, अगदी सचिन, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।